नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपल्या टायटलप्रमाणे मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की इथे मी बाही जोडलेली आहे आणि इथे जोडलेली नाही आहे. तर बऱ्याच वेळेस मैत्रिणींचा काय प्रॉब्लेम होतो, इथे बाही जोडताना कमी जास्त पडते, कपडा कमी जास्त होतो किंवा मोंढ्याची शिलाई जी आहे ती सरळ लाईनमध्ये येत नाही. त्याचं एकच कारण आहे. तर तुम्ही काय करता, इथे सेंटर घेत नाही. अगोदर इथे सेंटर घ्यायचं, म्हणजे सगळीकडचा जो ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतो. फक्त हे सेंटर काढ नाही आहेत आणि छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसतो. बघा, सेंटरवरती या पद्धतीने आपण ब्लाऊज ठेवलेला आहे आणि या पद्धतीने ब्लाऊज चेक करायचा. चेक करताना हा जो ब्लाऊज कमी जास्तीचा बाहेर निघतो, बघा सेंटरवरती व्यवस्थित ठेवलेला आहे या पद्धतीने. आणि इकडेही बघा, जो फ्रंटचा भाग आहे तो अर्धा ते पाव इंच बाहेर निघालेला आहे. तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. जरी कटिंग नाही केलं तरीही चालतं, फक्त टिप मारताना एकदम बॅक पार्टच्या हिशोबानं मारायची, म्हणजे व्यवस्थित होतं. तर बघा, हा जो वरचा भाग आहे हा मात्र कट करणं गरजेचं आहे, कारण हा भाग आपला बॅक आणि फ्रंट याच्यामध्ये डिस्टन्स आहे तो कमी जास्त करून घेणं गरजेचं आहे. तर ते मी इथे कमी जास्त करून घेतलेलं आहे. त्यानंतर स्लीव्जही सेम याच पद्धतीने आपल्याला चेक करायची आहे. स्लीवचे दोन्ही भाग जे आहेत ते एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कोणता भाग लहान मोठा आहे ते चेक करून घ्यायचा आहे आपल्याला. तर जो बॅकचा पार्ट होता तो थोडासा मोठा होता, तो मी या ठिकाणी फक्त बघा एखाद्या पॉईंटनेच मोठा आहे, तर तो मी कमी जास्त करून घेतलेला आहे. तर पहा, या ठिकाणी जे आहे स्लीव्ज मी व्यवस्थित करून घेतलेली आहे. बॅक पार्ट फ्रंट पार्ट व्यवस्थित केलेला आहे. या पद्धतीने स्लीव्ज आहे. बघा, जो मोठा भाग आहे फुगीर भाग तो मागे आणि खड्ड्यावाला भाग आहे तो पुढे भाग जोडायचा आहे. सेंटर काढायचं आहे बाहीचं. बघा, इथे अगोदरच सेंटर होतं नॉच मारलेला, पण मी इथे चॉकने करून घेतलेलं आहे. आणि शोल्डर जिथे आपण जोडलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हा सेंटर ठेवायचा आणि सेंटरवरून आपल्याला इथे बाही जोडायची आहे. तर बघा, इथे मी सेंटरवरून बाही जोडायला सुरुवात केलेली आहे. याच पद्धतीने तुम्हीही सेंटरवरून बाही जोडणार आहात. सेंटरवरून जोडताना जरी अर्धा पाव इंच कमी जास्त बाही झाली तरीही चालतं, पण जास्त 1 इंच पाऊण इंच अशी होऊ देऊ नका. तर बघा, इथे मशीनच्या आपल्या 3च्या पॉईंटने मी इथे टीप टाकून घेत आहे. आपण टीप जी आहे ती वापस रिटर्न सेंटरपर्यंत आलेलो आहोत. आता इथे टीप काढायची नाही आहे. तर ही टीप पूर्ण आपल्याला बाहीच्या गोल भागामध्ये जोडून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने. आता बाहीचा भाग जो आहे तो पाव इंच उरलेला आहे, चालतं. अर्धापेक्षा जास्त आपल्याला नको आहे. अर्धा इंच जरी उरली तरीही चालेल. तर बघा, बाहीचा कपडा जो आहे मी वापस फोल्ड करून या ठिकाणी टीप टाकून घेतलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही मी अगोदर जोडून घेतलेली आहे. बघा, कुठेही गुढी वगैरे आलेली आहे का तेही चेक करून घ्यायचं आहे. बघा, कपडा किती सरळ लाईनमध्ये आलेला आहे आणि याही साईजचा फक्त बाही जी आहे ती अर्धा इंच बाहेर आलेली आहे, बाकी कपडा एकदम सरळ आहे. तर बघा, इथे मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. बाहीच्या इथेही मला ओव्हरलॉक करून घ्यायचं होतं, तर मी ते करून घेतलेले आहे. दोन्हीही बाही जोडल्यावर मी इथे ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे, म्हणजे आपले जे ब्लाऊज जे आहेत फसकत नाही आहेत आणि फिनिशिंगमध्ये एकदम परफेक्ट दिसतं. तर बघा, इथे या पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघा, बगलेपर्यंत मी इथे जोडून घेणार आहे सरळ. त्यानंतर सेंटर चेक करायचं आहे आपल्याला. बघा, इथे मी सेंटर चेक करणार आहे. या पद्धतीने सेंटर चेक करायचं. सेंटर जर तुम्ही चेक करून बाही जोडली किंवा कमरेचा भाग जोडला तर कपडा जो आहे अजिबात कमी जास्त होत नाही. एकदम चौथ्या भागामध्ये, म्हणजे चारही बाजूला एकदम सेम
कपडा राहतो आपल्या ब्लाऊजमध्ये आणि हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते कट केलं. बघा कपडा किती सरळ लाईनमध्ये आलेला आहे. आता इथेही सेम तसंच आपल्याला सरळच आहे, फक्त अर्धा पाव इंच जी बाही बाहेर आलेली आहे तो कपडा फक्त आपल्याला इथे कट करावा लागणार आहे. आणि त्या साईडचं जे आहे आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक अगोदर कट केलेलं होतं, या साईडची बाही मी अगोदर जोडलेली होती आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कटिंग केलेलं नव्हतं, तर इथे मात्र एक्स्ट्रा फॅब्रिक निघणार आहे. तर बघा ही जी पट्टी आहे सोडायची आहे, म्हणजे हा आपला ब्लाऊजचा भाग नाही आहे तर हुक लावण्याचं आई भाग आहे, हुकचं काजं करण्याचा भाग आहे. त्यामुळे ती पट्टी एक्स्ट्राची बाहेर सोडायची आणि जो ब्लाऊज आहे तो चेक करायचा. तर बघा इथे कपडा थोडासा जास्त निघलेला आहे, कारण अगोदर चेक न करता मी इथे बाही जोडली होती त्यामुळे. तर हा कपडा जो आहे एक्स्ट्राचा निघलेला आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. इथे थोडंसं तिरकी टीप आलेली होती, टीप सरळ करून घेतलेली मी आणि हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा. अगोदर जरी तुम्ही कट नाही केला आणि या पद्धतीने सेंटर जोडून कट केला तरीही चालतं. बघा किती सरळ लाईनमध्ये इथे आलेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर कंबर या ठिकाणी 33 आहे, दंडघेर आहे 5.25, बगल आहे 7.25. या पद्धतीने तुम्ही चेक करून घेणार आहात. बघा 7.25 आहे आणि कंबर आहे 33. तर 33 नंतर एवढा भाग उरलेला आहे तर तो आहे 5 इंच. 5 इंचाचा चौथा भाग काढायचा, तो आहे 1.2. तर इथे 1.2 इंचाचं फिटिंग देणार आहे मी ब्लाऊजला. सेम याही ठिकाणी सेम त्याच पद्धतीने 1.2चं मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 5.25 दंडघेर घ्यायचा आहे, बगल घ्यायची आहे 7.25. या पद्धतीने आपल्याला बगल घ्यायची आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे, मार्किंग करून घ्यायची आहे. दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने 5.25 दंडघेर आणि बगल 7.25चं घ्यायचं आहे. बघा इथे 7.25चं बगल. आता इथे मार्किंग पूर्ण झालेलं आहे आणि मार्किंग झाल्यानंतर इथे आपण तीनही मार्किंग एका सरळ लाईनमध्ये टिप टाकून घेणार आहोत. बघा दंडघेर, बगल आणि कंबर एका सरळ लाईनमध्ये टिप टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला टिप टाकताना सरळ जमत नसेल तर तुम्ही पट्टीच्या मदतीने एक टिप लाईन मारून घ्यायची आणि त्या पद्धतीने टिप टाकून घ्यायची आहे. तर बघा मी एका पाठोपाठ इथे 4 टिप टाकून घेत आहे, कारण फिटिंग देताना 4 टिपचं द्यायचं. कधी 3 टिपचं दिलं तरी चालेल, पण 1 किंवा 2 टिपचं कधीही फिटिंग द्यायचं नाही. बघा किती सरळ लाईनमध्ये आलेलं आहे, कुठेही वाकडी वगैरे टिप आलेली नाही. आता सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही करून घेणार आहे. बघा तीनही पॉईंट एका लाईनमध्ये मी टिप टाकून घेणार आहे. दंडघेर, बगल आणि कंबर. पहा या ठिकाणी तीनही टिपा टाकून घेतलेल्या आहेत, दोन्ही बाजूच्या. बघा किती सरळ लाईनमध्ये आलेले आहेत, टिप अजिबात कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. कंबर जोडताना बघा एकदम सरळ लाईनमध्ये आलेला आहे. बघा तुम्हाला पूर्ण भाग मी दाखवणार आहे. इथे कमरेचा भाग बघा एकदम सरळ लाईनमध्ये कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाहीये. याही ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर दंडघेरही पाहू शकता तुम्ही, कुठेही कमी जास्त झालेलं नाहीये. हा भाग बघा एकदम बगलेचा जोड आहे, एकदम परफेक्ट आलेला आहे. आणि इथे बघा हा जो जोड आहे थोडासा कमी जास्त झालेला आहे, कारण एक बाही जी आहे ती चेकआउट न करता मी जोडली होती, त्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि दुसरी बाही जी जोडलेली आहे तुमच्या समोर मी तुम्हाला चेक करून दाखवून जोडलेली आहे, त्यामुळे या साईडची बाजू एकदम परफेक्ट आलेली आहे. तर बघा तरीही बघा बाहीचं फिटिंग किती सरळ लाईनमध्ये आलेलं आहे. मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करायला शिका. तुमचंही फिटिंग आणि कटिंग सेम याच पद्धतीने येणार आहे, एकदम सरळ लाईनमध्ये फिटिंग येणार आहे. तर बघा तुम्हीही या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा माझ्या पद्धतीने, तुमचंही फिटिंग याच पद्धतीने येणार आहे. ब्लाऊजचा लूक बघा, ब्लाऊज झाल्यानंतर कसा आहे, एकदम सरळ लाईनमध्ये आलेलं आहे.
कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही. तर ब्लाऊज बघा एकदम परफेक्ट आहे. चारही बाजू सेम सारख्या आहेत ब्लाऊजच्या. कुठे कमी जास्त होत नाही या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केला तर.